या ठिकाणी आता विनायक आंबेर बघा फोटो सेक्शन करतायत. त्यांना माहिती की त्यांचा संघ या ठिकाणी टॉप 10 मध्ये क्वालिफाय झाला आणि लगातारचे 4 सामने त्याने जिंकलेत. परंतु खऱ्या अर्थानं विनायक आंबेर तुम्ही कुठेही जाऊ नका आम्हाला भेटल्याशिवाय. बॅक टू बॅक खऱ्या अर्थानं 4 मॅच त्यांचा संघ जिंकलाय आणि जरूर अजय भस्मा या ठिकाणी तर कालच्या दिवसामध्ये त्यांनी क्वालिफाय झाले. परवा ते क्वालिफाय झाले आणि जरूर एक चांगले स्टायलिश खेळाडू आहेत. रायगडच्या पटलावरती त्यांचं देखील नाव आहे. जसं शुभम नाईक आणि प्रशांत पवार यांना ओळखलं जाताना तसे एक स्टायलिश प्लेअर आहेत अजय भस्मा आणि त्याचे फटके देखील स्टायलिश आपण कित्येक मैदानावरती पाहिलेत. एक गुणवानशाली खेळाडू आहे. हा आणि उद्या लवकर या अजय. तुमच्या सर्व खेळाडूंना देखील उद्या लवकर बोलवा कारण की टॉप 10चे सामने आपण सकाळी उद्या ठीक 8:05 या ठिकाणी चालू करणार आहोत. रिपोर्टिंगसाठी तरी तुम्हाला 8:05 यावं लागेल. चला मॅच होतो ऑन. पहिला षटक या ठिकाणी घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती शुभम नाईक. एक चांगला बॅटल पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत पवार आणि शुभम नाईक खऱ्या अर्थाने बॅटल हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थाने मोपाडावाडी टीमचे आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण फलंदाज प्रशांत पवारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड आला ऐकायला. बॉल जाईल सीमारेषा पार. वाईट स्लोगन सीमारेषा क्लिअर केली. येतोय दर्जेदार षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं प्रशांत पवारनं आणि मोठा फटका त्याने खेचला. 6 धाबींसाठी षटकार येतोय. डू ऑर डायची मॅच आहे. दुसरा चेंडू लोअर पुलटॉस आक्रमण जरूर केलं. क्षेत्ररक्षक आहेत परंतु नो मॅन्स लँड गॅप मध्ये हा चेंडू जातोय. जमीन लगतचा फटका कार्पेटच्या साहाय्याने मारलेला हा दुसरा चौकार येतोय. थँक्यू डीजे. पहिल्या 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा. आता शुभम म्हणत असेल का आता दैना झालेली दिसते मैदानाच्या आतमध्ये कारण की आक्रमण करतोय तो प्रशांत पवार हा खेळाडू. मी बाईटमध्ये उल्लेख केला होता दोन्ही खेळाडू अगदी एकाच गावचे आहेत. प्रत्येकाला मित्र म्हणे आता शुभमला खरं तर प्रशांतच्या खानाखुणा माहिती आहेत. प्रशांतचं वीक झोन माहिती आहे आणि प्रशांतला शुभमचं वीक झोन माहिती आहे. त्यासाठी हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल. हा चांगला फटका अगदी स्वतःच्या भात्यामध्ये असलेला फटक्याचा उपयोग केला आणि प्रशांत पवारच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. 16 धावा आहेत त्या 10 फलकावरती. काय अप्रतिम सुरुवात केली या षटकाला फलंदाज प्रशांत पवार या फलंदाजांना आणि शुभम नाईक वरती खऱ्या अर्थानं चढवलेले हल्ले आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा प्रकार बॉल त्याला केले पुल तर ते सक्सेसफुल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. 1च मिनिट अजिंक्य तुला सॉरी फॉर इंटरप्ट. निश्चितच मॅच खूप महत्वाची आहे. षटक संपल्यानंतर आपण मी कॅरी ऑन करतो. यू विल बी कॅरी ऑन. थँक्यू सो मच डीएन पवार सर. खऱ्या अर्थाने एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी 2 संघादरम्यान चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. डू ऑर डायची मॅच आहे आणि या मॅच मध्ये जो जिंकेल ना तो टॉप 10 मध्ये प्रवेश करेल आणि जो हरेल त्याला पुन्हा 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल आदिवासी रायगड प्रीमियर लीगची. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चांगलं स्टॉप केलं खऱ्या अर्थानं शॉट फाईन लेग वरती आणि त्यानंतर 1 धाव या चेंडूवरती मिळती आहे. एकेरी धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावा संख्येत. ते काय दमदार सुरुवात केली या मॅचला आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा वैयक्तिक 23 या धावा संख्येवरती खेळतोय तो प्रशांत पवार आणि अजय पवार दोन्ही बंधू मोपाडावाडी टीमचे खऱ्या अर्थाने हे खेळाडू
आणि या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतात. आता डावकुरा त्याचा फलंदाज अजय यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटन बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि षटक संपण्याचा पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत त्या 23 बिनबाद 23 ही स्थिती आहे. सानवी तनिष्का 11 मोहोपाडा टीमची. अजिंक्य सॉरी थोडस उद्याचं शेड्यूल सांगतोय. सर्व कॅप्टन्सनी लक्षात ठेवायचं आहे. उद्याचं सुपर 10चा थरार आपण पाहणार आहोत. पहिली मॅच असेल आई एकविरा सांगडे विरुद्ध मयूर 11 सकाळी ठीक 8:30 वाजता दोन्ही संघांना घेऊन यायचं आहे. त्यानंतर दुसरी मॅच असेल काजल 11 वेशवी विरुद्ध माडपाई माडप. आपण ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. तिसरी मॅच असेल यशलोक गराडा वर्सेस हर्षदक्ष 11 नोंद घ्यायची आहे हर्षदक्ष 11. चौथी मॅच असेल जय माता दी चीच खामला विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ. या सामन्यातील विजय संघ भिडेल जय माता दी चीच खामला विरुद्ध. चौथी मॅच असेल आणि पाचवी मॅच असेल रोहन 11 बनाम मनवा रामसई. अजिंक्य बोला. हा नक्कीच खूप चांगला तुम्ही उल्लेख केला. उद्याचा जो शेड्यूल आहे तो या ठिकाणी तुम्ही वाचून दाखवला आणि जरूर आयोजक खऱ्या अर्थानं हे लॉस उद्याच्या सर्व टीमच्या कॅप्टनला ओनरला खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून पाठवले जातील आणि उद्या ठीक 8:30 वाजता या ठिकाणी तुम्ही यायचंय आणि DN पवार सर इथून प्रस्थान होत आहेत. जरूर त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून जाताना सावकाश जा हा संदेश तुमच्यापर्यंत असेल. परंतु या चेंडूवरती देखील तो षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 33 या धाबा संख्येवरती. बघा उद्याचं शेड्यूल या ठिकाणी DN पवार सरांनी ऐकवला. उद्या ठीक 8:30 वाजता म्हणजे त्यापेक्षा मित्रांनो 8:05 आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी यावं. 8:05 आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी यायचंय. ठीक 8:30 वाजता पहिली मॅच या ठिकाणी चालू होईल. आई एकविरा सांगडे आणि मयूर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन ओनर जर ही लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल ना तर उद्या ठीक 8:05 आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी यावं. चला स्पीडअप करायचं प्लीज. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. शेवटच्या मॅच मध्ये जी रंगतला पाहायला मिळत होती ना पाहिजे होती प्रेक्षकांना मिळायला पाहिजे होती ती खऱ्या अर्थानं रंगतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतो. वाईटच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 38 या धाबा संख्येवरती. जो टाइम खऱ्या अर्थानं तुम्हाला दिला ना त्याच वेळेवरती तुम्ही अगदी या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलं दुधारी तलवार अगदी मित्र म्हणून ग्लेन मॅक्सवेल स्टाईलनं या पटक्याला खेचलं. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतो षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 44 या धाबा संख्येवरती. खऱ्या अर्थानं डुआ डायची मॅच होती आपण पाहिलं परंतु चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पटका फसलाय खऱ्या अर्थानं खोलवर पद्धतीचा चेंडू होता. ब्लॉकआउट टाकलं होतं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता येईल संपुष्टात. 10 फलक अगदी उंचावलंय अगदी शिखरा एवढं उंच झालंय. 44 धावा आहेत त्या 10 फलकावरती. दुसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी प्रशांत पवार बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 43 धाब्यांची स्फोटक इनिंग तो या ठिकाणी साकार करतोय. एकच चेंडू अभंतर देतोय आणि एकच धाव मित्र म्हणून धावून काढली आहे. पुन्हा एकदा ही एकेरी 10 मिनिटांनी एकेरी धावेच्या बरोबरीने 44 धावा वैयक्तिक करातून जमवल्यात.
ते फलंदाज प्रशांत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 45 या धावसंख्येवरती. आदरणीय कैलासजी खडके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जे जे आपण पाहतो सन्मान चिन्ह मान्यवरांचा सन्मान केला जातो ना, ते सर्व सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले आहेत. ते कैलासजी खडके साहेब यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र पोलीस दलात खऱ्या अर्थाने ते कार्यरत आहेत, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. षटक क्रमांक दुसरं इथून संपुष्टात येत आहे. अगदी दोन्ही षटक मागणे ठरले. पहिल्या षटकामध्ये 23 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या एकूणच 22. परंतु हा पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळतोय. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा, आधी दुष्काळ, त्यात हा 13वा महिना पाहायला मिळतोय. एकाने धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 46 या धाबा संख्येवरती. आपल्या आजच्या दिवसामधील दुसरं अर्धशतक पूर्ण करेल का प्रशांत पवार हा फलंदाज. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज शोल्डर मधून चेंडू पॅच करतोय. हा आक्षेप या ठिकाणी घेतलाय. चला लगेच तिसरे पंच या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून चेक करतील. आणि हा चांगला फटका ऑन साइड मध्ये बॉल जाईल डीप मिडविकेट सीमारेषा पलीकडे आणि प्रशांत पवारच्या वैयक्तिक 50 धावा या ठिकाणी त्याने कंप्लीट केला. पुन्हा एकदा प्रशांत बॅट उंच करायचे. पुन्हा एकदा कॅमेरामन त्या ठिकाणी कॅमेरा पोहोचवायचा आहे. थँक्यू डीजे. 50 धाबा संख्या ज्यांनी जमवल्या प्रशांत पवारला 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. सोमनाथ वाघमारे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 54 या धाबा संख्येवरती. वैयक्तिक 52 धाबा त्यांना जमवल्यात. स्वतःला वन मॅन आर्मी, वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकतर्फी खऱ्या अर्थानं किल्ला एकतर्फी या मॅच मध्ये तो खेळतोय, एकटा लढवतोय या मॅचला तो प्रशांत पवार मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी मालिकावीरचं किताब त्यांना मिळवलं होतं आणि यावर्षी देखील त्याचं स्वप्न असेल आणि त्या स्वप्नाकडे जाण्याचं, ती स्वप्नपूर्ती करण्याचं तो काम मैदानाच्या आतमध्ये करतो. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये बॉल जाईल सीमारेषाच्या पलीकडे. 1 टप्प्या अखेर पंचांचा इशारा येतोय. 4 धाबींचा चौकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं प्रशांत पवार यांनी उल्लेख केला होता सुरुवातीला, ज्यावेळी आम्ही त्यांची बाईट घेतली टॉस उडवल्यानंतर 50 ते 60 धाबा संख्येपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या धाबा संख्येपर्यंत जाण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जरूर केलं जातं. एक धाव पंबल पाहायला मिळाला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 59 या धाबा संख्येवरती. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 चेंडूमध्ये कितपत धाबा जमवल्या जातील. प्रशांत पवार आता थोडासा थकलाय, थोडंसं मित्र म्हणून त्याला दमछाक लागली आहे, परंतु जरूर या मॅच मध्ये त्यांनी एकतर्फी किल्ला लढवलाय. एकतर्फी मित्र म्हणून या मॅच मध्ये तो बॅटिंग करतोय. खराब चेंडू आणि त्याच्यावरती मित्र म्हणून धाबा येतील 4. चौकार येतोय आणि या चौकाराच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 63 धाबा संख्येवरती. परंतु हा चेंडू भीमरचा नो आहे किंवा नाही या ठिकाणी चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे, अगदी खालच्या बाजूवरती हे चेंडू
4 धाबा या चेंडूवर ते मिळतील आणि या 4 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते आणि हा चांगला फटका बॉल जाईल सीमारेषा पलीकडे वाईडी स्ट्रॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केली आणि प्रशांतच्या बॅट मधून येतो शेवटच्या चेंडूवरती देखील षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 70 या धावसंख्येवरती म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 71 धावसंख्येची गरज असेल.